एक वेळ सूर्य पश्चिमेला उगवेल, पण राजकुमारचं बदलणं शक्य नाहीये, आणि तेही इतक्या लवकर. पण मग तो तसं कबूलही होत नाहीये. काय चाललंय काय त्याचं? नेमकं त्याच्या मनात काय हेच कळत नाहीये. आणि खरंच काहीतरी मोठा प्लॅन केला असेल या राजकुमारने, तर तो मला सामील करून का घेत नाहीये प्लॅनमध्ये? का सगळं एकट्यानेच बळकवायचंय त्याला? त्याचा माझ्यावर विश्वास नाही राहिलाय का? खूप जास्त सेफ गेम खेळतोय. व्यवस्थित प्लॅनिंग केलं असणार आहे त्याने. या स्मार्ट मूव्ह राजकुमार, व्हेरी स्मार्ट मूव्ह. पण मी पण ऐश्वर्या मेहंदळे आहे. या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावल्याशिवाय राहणार नाही. तुझी परीक्षाच घेतली पाहिजे. बघूया पास होतोय की फेल. हॅलो हॅलो, राजकुमार मोटरवर्क्स. हो मॅडम, बोला काय सेवा करू? ॲक्च्युली माझी एक गाडी बिघडली आहे, सो तुमचा मेकॅनिक पाठवा. स्पेशली तुमचे ते मालक आहेत ना राजकुमार, त्यांना पाठवा. सॉरी मॅडम, तो नाही आहे, दुसरं कोणाला तरी पाठवतो. नाही, तुमच्या मालकालाच पाठवायचं, कारण माझी गाडी त्यांनी आधी दुरुस्त केली आहे आणि ते चांगलं काम करतात, म्हणून प्लीज त्यांनाच पाठवा. आणि तुम्ही विसरला असाल तर मी तुम्हाला आठवण करून देते की मी ऐश्वर्या मेहंदळे बोलते, रूपम कॉस्मेटिक्सची पार्टनर. त्यामुळे कोणत्याही ऐऱ्या गैऱ्याला मी माझ्या गाडीला हात लावू देणार नाही. माझी गाडी तुमचा मालकच दुरुस्त करणार, कळलं? नाही म्हणजे तुम्ही सांगताय त्यांना की मी करू तुमची कंप्लेंट, तुम्हाला जमत नसेल तर? नाही नको मॅडम, मी पाठवतो, त्यालाच पाठवतो. व्हेरी गुड. आता गाडीत बिघाड करण्यासाठी एक मेकॅनिक बोलवावा लागेल, नाही तर त्या राजकुमारला डाऊट येईल माझ्यावर. आई, मला असं वाटतं की आपण हर्बल प्रोडक्ट्समध्ये एंट्री करूयात. नाही, आयडिया चांगली आहे. सध्या ट्रेंडही तोच आहे. पण ऑलरेडी आपल्याकडे एक्झिस्टिंग प्रॉडक्ट्स खूप आहेत, तर ह्या नवीन प्रॉडक्टचं प्रेशर तुला हँडल करायला जमेल? पण अचानक हे असं हर्बल प्रोडक्ट्स वगैरे का? आई, आत्ता जे काय सगळं घडलं ना, हे सगळं केमिकलच्या भेसळीमुळे घडलं, बरोबर? म्हणजे आपल्या कंपनीत आपण जे केमिकल मागवतो ते बाहेरूनच मागवावं लागतं ना, आपण तर नाही बनवत. सो त्यामुळे आपल्याकडे अशी कुठलीच यंत्रणा नाही आहे ज्याच्या थ्रू आपण ते केमिकल चेक करू शकतो. तसंच केमिकल येतं, आपण प्रॉडक्टमध्ये वापरतो आणि प्रॉडक्ट विकतो. आपण काहीच नाही करू शकत. तुझं बरोबर आहे, नाही असं नाही, पण एक सांगू, जे झालं ते झालं. तू काहीही केलं नव्हतंस, त्याचा गिल्ट तू प्लीज घेऊ नकोस. आणि ते ना कोणीतरी मुद्दाम केलं होतं आपल्याला त्रास देण्यासाठी म्हणून. नाहीतर आपले प्रॉडक्ट्स अतिशय चांगले आहेत, त्याच्यामध्ये काहीच फॉल्ट नाहीये. आणि आपले प्रॉडक्ट्स आपण व्यवस्थित चेक करतो आणि मगच मार्केटमध्ये लॉन्च करतो, बरोबर? एकदा तो माणूस सापडू दे रे, ज्याने ही भेसळ केली होती. एकदा ते झालं ना की सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित उलगडा होईल. तू अजिबात गिल्ट घेऊ नको सारंग. तो माणूस नाही सापडणार आहे. तुझ्या मनात नेमकं काय ते सांगशील? हे बघा, हर्बल प्रॉडक्ट्समध्ये केमिकल वापरतच नाही, बरोबर? सो आता लोकांचा जो काय विश्वास निघून गेलाय तो का गेलाय? कारण केमिकलमुळे ती रिॲक्शन झाली आहे म्हणून. आता हर्बल प्रॉडक्ट्समध्ये आपण केमिकल वापरणारच नाही. सो त्यामुळे आपण मार्केटिंगच त्या पद्धतीने करू शकतो आणि तो विश्वास परत जिंकू शकतो. झालेला लॉस आपण भरून काढू शकतो. नाही, आयडिया डेफिनेटली चांगली आहे, पण म्हणून आपण आपले एक्झिस्टिंग प्रॉडक्ट्स बंद करायचे असं तुझं काही म्हणणं आहे का? नाही नाही, बंद नाही करायचे. कारण काही लोक समजून घेऊ शकतात की एखादा प्रॉडक्ट जर खराब निघाला याचा अर्थ सगळेच प्रॉडक्ट खराब असतात का? तर नाही. काही लोकांना हे समजतं. पण ज्या लोकांच्या मनात भीती भरली आहे ना त्या केमिकलची, त्या लोकांसाठी आपण हर्बल प्रॉडक्ट सुरू करूया. ठीक आहे, हरकत नाही. पण हर्बल प्रॉडक्ट्स विषयी आपल्याला काहीच माहित नाहीये. हां, आपल्याला एक वेगळी टीम उभी करावी लागेल. अगदी ग्रास रूट लेवलपासून सुरुवात करावी लागेल. तुझी तयारी आहे? आई, त्याची काळजी तू करू नकोस. मी बघतो काय करायचं ते. आणि आपण तुझ्या मैत्रिणीची मदत घेऊया यात. अहिल्या? ऑफकोर्स अहिल्या मावशी. ठीक आहे, तुझी एवढी तयारी झाली असेल तर मग आपण नक्की हे करूया. आम्ही दोघंही जण तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू. आणि मी बोलून घेते अहिल्याशी. बेस्ट.
उचल फोन. किरण तुला मी गुड न्यूज द्यायची मला. चल. चल किरण फोन उचल. अरे बुबलू थोडे पेशन्स ठेवत जा ना. एका पाठोपाठ एक किती कॉल करतोयस. पहिल्यांदाच कॉल उचलला असता तर मी परत केला असता का? अरे बाबांचं आवरत होते. आजारी आहेत ना ते. बेड रिडन आहेत. हो सॉरी 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 सॉरी. आता बाबा कसे आहेत? बरे आहेत. काही लागलं तर सांगा मला. बरं बोल कशासाठी एवढे कॉल करत होतास. गुड न्यूज द्यायची तुला. कसली. सारं तशी बोललो मी तुझ्या जॉब बद्दल. मग काय म्हणाले ते. तुला बुबलू खरंच वाटतं का ते मला कामावर ठेवतील म्हणून. तर म्हणे एवढं सगळं झालेलं असताना. आणि तुला माहिती आहे ना बुबलू मी आधी ज्यांच्याकडे काम करत होती त्यांच्यामुळेच सर जेलमध्ये गेले होते. मग कसे काय ते मला ठेवतील कामावरती. मग मला नाही वाटत आहे. तू खरंच का. किरण 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 हे जे बोललीस ना तू तेच सारं बोललाय. बघ मी तुला म्हणाले होते ना मला माहिती आहे ते मला नाही ठेवणार कामावरती. बुबलू आय नो दॅट. मग एवढं सगळं झालंय एवढं त्यांना त्रास झालाय एवढं सगळं असताना ते मला का. थांब 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 मला बोलायला दे. तू काय टेन्शन घेऊ नकोस. सारंगाने तुला इंटरव्ह्यूला बोलवलंय. काय. अरे पण हे कसं काय शक्य आहे. आता मी माझं कौतुक स्वतःच्या तोंडाने कसं करू. हा बरोबर ना. पण ठीक आहे माझं कोण कौतुक करत नाही तुम्हीच करतो. आता सारंग दादाला आपण शब्द टाकला बोलणार तो काय नाही बोलणार आहे का. हाय हिंमत त्याची नाही. आणि तू तो मोठा वशिला लावलायस. थँक्यू. आता तर माझा विश्वासच बसलाय कारण माझा वशिलाच एवढा मोठा आहे ना. चला आवरा आता आपल्याला निघायचंय. कुठे. कुठे म्हणजे रिया झाला. रिया झाला. अगं असं काय करतेस विसरलीस मम्माने सांगितलं होतं ते. हा आता भरपूर कार्यक्रम येत आहेत आणि तुझे सूर लागत नाहीयेत त्यामुळे रियाज तर करावा लागेल ना. हो पण मग घरी काय सांगायचं. तो तुझा प्रश्न आहे कारण रियाजाची गरज तुला आहे. कसं आहे तुझे सूर जर नाही लागले तर बदनामी माझी होईल. हे सगळे तारा वझेला ओळखतात ना. तुला कुणीच नाही ओळखत. मी तारेवरची कसरत कधी संपणार देव जाणे. ऐक ना हे सगळं करायची ना मलाही काहीच हौस नाही. मला पण कंटाळा आलाय पण तुझ्याचमुळे मी अडकली. माझ्यामुळे. नाहीतर काय. तुला तुझा शब्द पाळायचा असतो ना. मोठी हरिश्चंद्र लागून गेलीस तू. तू तुझा शब्द पाळण्यासाठी हे सगळं करतेस आणि भोगावं लागतंय मला. माझी स्वप्न कधीच पूर्ण होणार नाहीत आणि त्यासाठी सुद्धा तूच जबाबदार आहेस. तारा मॅडम ऐकून घ्या. फक्त माझा शब्दच नाही माझा संसार माझ्या माहेरची माणसं हे सगळंच आहे. आणि मी माझा शब्द नाही पाळला ना तर मी या सगळ्यांना गमावून बसेन. सगळे दूर जातील माझ्यापासून. म्हणून जोपर्यंत विठुरायाच्या मनात आहे तोपर्यंत मी हा शब्द पाळणार. अच्छा म्हणजे माझं भविष्य तुझ्यावर अवलंबून आहे असंच म्हणावं लागेल ना. काही दिवस आले आहेत यार माझ्यावर.